प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण नेहमी म्हणतो. तर ह्याचं वर्गीकरण करणं शक्य आहे का? कारण आज आपण एका शास्त्रीय दृष्टिकोनातनं ह्याच्याकडे बघतोय. आणि जेव्हा आपण म्हणतो की जोपासणं ही कला आहे, तेव्हा त्या कलेमागे काहीतरी शास्त्रीय आधार नक्कीच असणार. म्हणून मी विचारते की प्रत्येक व्यक्ती जर वेगळी आहे तर त्या व्यक्तीचं वर्गीकरण करणं शक्य आहे का? तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती, तसे याचे बरेच प्रकार आहेत व्यक्तींचे. पण शास्त्रीय दृष्ट्या आपण असं पाहिलेलं आहे की 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. आणि त्याच्यामध्ये व्यक्तींचा प्रकार असा आहे की जे लोक, त्याला तुम्ही म्हणू शकता की एका शब्दात उत्स्फूर्त, स्पॉन्टेनियस, अशा व्यक्ती नेहमी खूप पॉझिटिव्ह असतात. चटकन रिलेशन निर्माण करतात, पटकन बोलायला लागतात, खूप बोलतात आणि त्यांना कुठे काही प्रॉब्लेमॅटिक काही दिसतच नाही. पण ह्यांचा स्वभाव धर्म असा असतो की जेव्हा तेव्हा खूप बोलतात तेव्हा ते कमी ऐकतात. त्याच्यामुळे दुसऱ्या माणसाला कधी कधी महत्त्व कमी दिल्यासारखं वाटतं. यांच्या पॉझिटिव्हिटीमध्ये नॉर्मली असे लोक सेल्सचे लोक असतात, बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये असे लोक खूप चांगलं काम करतात आणि त्यांना निगेटिव्हिटी काही जवळ येत नाही. दुसरा प्रकार असा असतो की जे लोक खूप डिटेल असतात, ज्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये काही चुकणार तर नाही ना अशी काळजी असते. तर असे लोक बहुतेक वेळा अकाउंटिंगची कामं खूप चांगली करतात. त्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता. त्यांनी कधी चुकून लाईट्स बंद केले नाहीत किंवा फॅन बंद केला नाही किंवा गॅस बंद केला की नाही असा प्रकारच उद्भवणार नाही. ते डबल चेक करणार ते. पण कधी कधी असे लोक जे असतात ते शंकेखोर असू शकतात. त्यांना प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घ्यायची सवय असते. आणि तिसरी जो घटक आहे, तिसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे जी क्रिएटिव्ह लोक असतात, सृजनशील. ह्या लोकांना हे लोक हाय EQ, इमोशनल क्वोशंट त्यांचा हाय असतो, भावनिक असतात, पॅशनेट असतात. त्यांना खूप मनापासून गोष्टी करतात, त्या गोष्टी मनापासून करतात आणि त्याच्यामुळे ते नाविन्यपूर्ण गोष्टी, नव्या गोष्टीकडे चटकन आकर्षित होऊ शकतात. आणि पण त्यांचा कदाचित प्रॉब्लेम असा येऊ शकतो की त्यांना टाईमचा सेन्स तेवढा नसतो. ते कदाचित अबोलही असू शकतात. तर टीममध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा सगळ्या ह्या गोष्टी लोकांची गरज लागते.